जिल्हा परिषदेत अनेक शासकीय अभियानांच्या पूर्वतयारी संदर्भात पत्रकार परिषद। ग्रामीण विकास व पंचायत राज प्रणालीला बळकटी देणे, नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे, आरोग्य व पोषण जनजागृती वाढवणे तसेच स्वच्छता, लोह सहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होणार आहे। या संदर्भातील पत्रकार परिषद आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली। अभियानाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। विकसित महाराष्ट्र 2047 करिता पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे, ग्रामपंचायतींमध्ये विकासाची निकोप स्पर्धा घडवणे। अभियान कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025। विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे। पुरस्कारासाठी एकूण तरतूद 2045.20 कोटी रुपये। ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्तरावर मिळून एकूण 1902 पुरस्कारांचे वितरण। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे। ग्रामपंचायत, बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, DRDA, MSRLM, महसूल, कृषी, समाज कल्याण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, जलसंधारण, मनरेगा अशा विविध विभागांचा सहभाग घेऊन तालुका स्तर व ग्रामस्तरावर विविध पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत योग्य कार्यवाही केली जाणार आहे। जिल्हा स्तरावरील अभियान शुभारंभ ग्रामपंचायत खोणी, पंचायत समिती कल्याणी येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:45 वाजता आयोजित करण्यात आला आहे। तसेच 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात होणार आहे। तसेच जिल्ह्यातील सर्व माननीय खासदार व माननीय आमदार यांच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून अभियानाचे शुभारंभ करणार आहेत। सर्वांना नमस्कार। ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे। या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षण ही जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण घेतलेली आहेत। क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेल्या आहेत। याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे। याच्यामध्ये मोठे 8 मुद्दे आहेत आणि लहान असे 40 मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून 1902 बक्षिसं यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण तर ती 290 कोटी 33 लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे। याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे। सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे। याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा, सेवा पंधरवडा, त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र, त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृतीसंगम करणार आहोत। तेही 17 तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे। आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हा स्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत। या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे, कारण ह्या सर्व योजनांचा कृतीसंगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे। तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आवाहन असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। ठाणे जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीला निवडण्यात आलं? ठाणे जिल्ह्यामधल्या 100% 431 ग्रामपंचायती या अभियानामध्ये सहभागी राहणार आहे।
प्रिपरेटरी कार्यशाळा होती, याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे, ग्रामविकास मंत्री महोदय यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी आणि मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांचा अगदी सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे की ते 2 महिने या अभियान कालावधीमध्ये घरी देखील जाणार नाही आहेत. तर आपण विचार करू शकता की मोठ्या स्तरावरून, प्रत्येक स्तरावरून किती मोठ्या प्रमाणावरती कमिटमेंट या अभियानासाठी आहे. तरी लोकांनीही आपला सहभाग भरभरून द्यावा आणि या अभियानाला यशस्वी बनवावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो आणि आवाहन करतो.